मंडळी, हा शैलेंद्र नक्की आहे तरी कोण, ज्याच्यामुळे प्राजूची इज्जत धोक्यात आहे आणि प्राजूच्या इज्जतीवर त्याने हात का टाकला? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. पण तुम्ही आपले व्हिडिओ तर बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, भाग्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असते. मामीने आणि आई आजीने तर कंबरच कसलेली असते. भाग्याच्या लग्नासाठी प्राजू स्वतः खूप खुश असते. आपल्या भाग्याचं सगळं काही ठीक व्हावं, सुरळीत व्हावं आणि तिने सुखाने संसार करावा म्हणून देवाला ती प्रार्थना करत असते. पण दुसरीकडे मात्र आई आजी आणि चारूचा वेगळाच खेळ सुरू असतो. आई आजी आणि चारूच्या म्हणण्यानुसार प्राजूची सावली सुद्धा भाग्यावर पडता कामा नये. कारण प्राजूने जर मध्ये मध्ये केलं आणि रोहनच्या आईने किंवा रोहनने जर प्राजूला बघितलं तर तिच्या रूपाला भाळून रोहनची आई किंवा रोहन भाग्यासोबतचा साखरपुडा तोडून प्राजूला मागणी सुद्धा घालू शकतात. आणि याच गोष्टीची एकमेव भीती चारू मामीला असते. म्हणून चारू मामी आता डायरेक्टली प्राजूशी बोलायचं ठरवते. प्राजूला ती म्हणते की प्राजू, मला फक्त एक गोष्ट सांग की तुला आपल्या भाग्याला खुश बघायचंय का, आनंदी बघायचंय का आणि तिचा संसार सुरळीत चाललेला बघायचा आहे का? तेव्हा प्राजू म्हणते की अगं मामी, तू असं का म्हणते? मला जर तू कधीही विचारलं तरी सुद्धा माझं उत्तर हेच असेल. मला माझं जाऊ दे, परंतु मला माझ्या भाग्याला नेहमी आनंदीच बघायचंय आणि देवाकडे नेहमी मी तिच्यासाठीच प्रार्थना केली आहे. चारू म्हणते की देवाकडे मागण्याची काही गरज नाहीये, हे सगळं तर तू करू शकतेस. प्राजू म्हणते की म्हणजे मी काय करू शकते? मी तिला सांगते की आता भाग्याच्या लग्नाची तयारी सुरू आहे. रोहनच्या घरच्यांची ये जा आपल्या घरी होतच राहणार आहे. त्यामुळे मला काहीही करून जोपर्यंत भाग्याचं लग्न होत नाही, म्हणजे ह्या 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये मला तू घरी नकोयस. कारण जर तुझी सावली जरी आपल्या भाग्यावर पडली ना तरी भाग्याच्या आयुष्यात वादळ यायला टाइम लागणार नाही. आणि तसंही भाग्याचा साखरपुडा आता झालाय, त्यामुळे मला तिच्या लग्नात कुठलीही दृष्ट नकोय. हे बघ, मी तुला वाईट म्हणत नाहीये, परंतु मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर रोहननी किंवा त्यांच्या घरच्यांनी तुला कुठेतरी बघितलं तर मात्र आपल्या भाग्यासोबत ते लग्न तोडू शकतात आणि तुला ते मागू शकतात. आणि मला हे कुठल्याही परिस्थितीत नकोय. कुठेतरी भाग्या कौशिकच्या दुःखातून सावरली आहे आणि तिने नवीन स्वप्न बघायला सुरुवात केली आहे. आता तिच्या स्वप्नांची हिरमोड नाही झाली पाहिजे. प्राजू म्हणते की मामी, अगं तुझं म्हणणं मलाही पटतंय आणि मला सुद्धा आपल्या भाग्याच्या आयुष्यात कोणतंही नवीन वादळ नकोय. तू म्हणते त्याप्रमाणे मी दिवसभर तसंही घरी नसणार आहे, कारण सूर्यवंशींच्या घरी मी ट्युशन घ्यायला जाणार आहे. परंतु मग त्यानंतर मी काय करू? त्यानंतर मी कुठे थांबू रात्रीच्या वेळी? मग त्यावर चारू तिला सांगते की हे बघ, आई आजीचं घर इथून जवळच आहे. आई आजी तसंही तिथे राहत नाही, ती आपल्याच इथे राहते. तिच्या घराला कुलूप आहे. तू एक काम कर, 2-3 दिवस तू तिच्या घरी थांब. तर प्राजू म्हणते की मी एकटीच थांबू? चारू म्हणते की मग तुझ्या बहिणीसाठी एवढं नाही करू शकत का तू? तुला काय झालंय तिथे एकटीला राहायला? आणि तसंही आजूबाजूला तिथे घरे आहेच की. प्राजू म्हणते की ठीक आहे मामी, काही प्रॉब्लेम नाही, मी जाईल आई आजीच्या इथे. माझे ट्युशन संपले की आई आजीच्या इथे तशीच मी निघून जाईल. चारू तिला विचारते की पण तू तुझ्या मामाला काय सांगशील? मग प्राजू म्हणते की त्याची काळजी अजिबात करू नको. मी मामाला सांगेल की मला एक्स्ट्रा ट्युशन घ्यायला लागतंय, त्यामुळे मला यायला जरा उशीर होईल. मामी म्हणते की चालेल, परंतु आपल्या या प्लॅनबद्दल आई आजीला, तुला आणि मला सोडून कोणालाही काहीही कळता कामा नये. प्राजू म्हणते की मामी, तू अजिबातच टेन्शन घेऊ नको, आपल्या प्लॅनबद्दल कोणाला काहीही मी सांगणार नाही. दुसऱ्या दिवशी आई आजी आणि प्राजू आई आजीच्या जुन्या घरी गेलेले असतात. तर ते घर खूप जुनं असतं आणि त्या जुन्या घरी आई आजी कित्येक दिवस झालेली असते, गेलेली सुद्धा नसते. तिथे सगळी धूळ तशीच पडलेली असते. आजी प्राजूला सांगते की तू एक काम कर, तसंही तू आता एकटीच घरी राहणार आहेस तर एवढं सगळं आवरून सुद्धा ठेव, म्हणजे तुलाच 2-3 दिवस राहायचंय. झाडून वगैरे थोडी साफसफाई करून घे. तर प्राजू म्हणते की हो आजी, मी करेल, तू काळजी करू नकोस. आजी तिच्या घरी खूप दिवसांनंतर गेलेली असते, त्यामुळे आजीच्या शेजारी एक शैलेंद्र नावाचा मुलगा राहत असतो. आणि जेव्हा तो प्राजूला बघतो तो लगेच आजीशी बोलायला येतो आणि म्हणतो की काय आजी, तुम्ही काय परत इथे राहायला आलात का? तेव्हा आजी म्हणते की नाही रे बाबा, अरे मी तर माझ्या लेकीकडेच राहते,
परंतु आता ही प्राजू आहे ना, ही 2-3 दिवस इथे राहणार आहे, म्हणून तिला म्हटलं की जरा साफसफाई करून ठेव. शैलेंद्र लगेचच प्राजूला हात देतो आणि म्हणतो की हाय, मी शैलेंद्र. तर प्राजू त्याच्याकडे बघूनच त्याला इग्नोर करते, कारण तो 1 नंबरचा छपरी असतो. त्याच्या नजरेवरूनच प्राजूला कळलेलं असतं. परंतु आजीला मात्र तो खूप सज्जन वाटत असतो. आजीच्या तो पाया वगैरे पडतो. आजी प्राजूला सांगते की तुला जर इथे कसली काही गरज असली तर तू ह्या शैलेंद्रला सांग. तर प्राजू मान डोलावते. मग आजी तिथून निघून जाते. प्राजू आता घरामध्ये आलेली असते, तर शैलेंद्र सुद्धा लगेचच तिच्या पाठोपाठ घरात येतो. प्राजू त्याला पाहून घाबरते आणि म्हणते की तुम्ही घरात का आलाय? तेव्हा शैलेंद्र म्हणतो की अहो असं काय करताय, मी तुमच्या इथे पाहुणा आलोय, मला जरा विचारा, ॲटलिस्ट पाणी तरी मला विचारा. तेव्हा प्राजू म्हणते की सॉरी हां. मग प्राजू त्याला पाणी वगैरे देते. पण शैलेंद्रची नजर काहीतरी वेगळीच असते आणि प्राजूला ती समजलेली असते, म्हणून प्राजू त्याला पूर्णपणे इग्नोर करत असते. प्राजू त्याला म्हणते की हे बघा, मला आता थोडंसं काम आहे, तुम्ही प्लीज जाता का? पण शैलेंद्र मात्र तिथेच तळ ठोकून बसलेला असतो. आता ही गोष्ट प्राजूला पटत नसते. प्राजू आता त्याला जरा तावाने सांगते की प्लीज तुम्ही इथून जाता का, मला जरा काम आहे. मग शैलेंद्र म्हणतो की अच्छा, मला जायला सांगताय का? बरं ठीक आहे, मी जातो. पण हां, जर तुम्हाला काही गरज लागली तर मला विसरू नका हां, मी इथेच आहे तुमच्या घराजवळ, तुम्ही मला कधीही हाक मारा, मी तुमच्याजवळ येणार. आणि असं म्हणून शैलेंद्र अतिशय वेगळ्या नजरेने प्राजूकडे बघत आता दाराबाहेर गेलेला असतो. जेव्हा प्राजू दरवाजा बंद करते तेव्हा कुठेतरी श्वास घेते, कारण तिला त्या शैलेंद्रची खूप भीती वाटलेली असते आणि ती खूप घाबरलेली असते. आणि त्याच वेळी शैलेंद्र खिडकीत येऊन डोकावतो आणि प्राजूला म्हणतो की काय प्राजू मॅडम, घाबरलात का? अहो तुम्ही आत्ताच जर घाबरलात तर कसं होणार? असं म्हटल्यावर प्राजू अजून जास्त घाबरते आणि पटकन खिडकी बंद करते. प्राजूला त्या शैलेंद्रची खूप भीती वाटलेली असते. त्यानंतर प्राजू घरी जाते आणि प्राजू आई आजीला घडलेला सगळा प्रकार सांगते की तो शैलेंद्र चांगला मुलगा नाहीये, तो आपल्या घरात येऊन बसला होता, मी त्याला खूप वेळ जायला सांगत होते परंतु तरी सुद्धा तो गेला नाही आणि मला त्याची नजर काही पटली नाही आजी, त्याचे काहीतरी वेगळेच इरादे मला दिसताय. तर आजी उलट प्राजूला म्हणत असते की तो कशाला असं करेल, तो तर एवढा चांगला मुलगा आहे, एवढा सज्जन मुलगा आहे, तूच त्याला काहीतरी इशारे केले असणार, तूच त्याला काहीतरी उकसवलं असणार, म्हणून त्याने असं केलं असणार. मला त्या पोरामध्ये काही खोट वाटत नाही, खोट असेल तर ती तुझ्यामध्येच असेल, तूच त्या पोराला तुझ्या जाळ्यात फसवलं असशील. हे ऐकून प्राजूला तर अजून वाईट वाटतं. आजी तिला म्हणते की तुझे हे बहाणे अजिबात मला चालणार नाही. चारूने सांगितलंय ना तुला, 3 दिवस तुला तिकडे राहायचंय, तर 3 दिवस तुला तिकडे राहायचंय. तू कुठलेही बहाणे कर, मला काहीही कारण सांग, चालणार नाही. तुला 3 दिवस तिकडेच राहायचंय. दुसऱ्या दिवशी परत प्राजू आता आजीच्या घरी गेलेली असते. अगदी घाबरत घाबरत ती गेलेली असते. प्राजू घराचा दरवाजा आतून बंद करते. पुन्हा एकदा शैलेंद्र येतो आणि दरवाजा वाजवायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की प्राजू मॅडम, अहो दरवाजा उघडा ना. तेव्हा प्राजू अजून घाबरते. प्राजू त्याला सांगत असते की प्लीज तुम्ही इथून जा. तर शैलेंद्र तिला अजून म्हणत असतो की अहो तुम्ही किती वेळ माझ्यापासून लपणार आहात, असं लपू नका, मी तुमचा मित्र आहे, दरवाजा उघडा तुम्ही. पण प्राजू घाबरलेली असते, ती काही दरवाजा उघडत नाही. थोड्या वेळानंतर शैलेंद्र तिथून निघून गेलेला असतो. मग प्राजू थोडासा श्वास घेते. तिला वाटतं की आता हा निघून गेलाय, तो काय परत येणार नाही. दिवसभर प्राजू कशी तरी घरामध्ये थांबलेली असते, कसा तरी वेळ तिने घालवलेला असतो आणि जेव्हा ती दरवाजा बंद करून निघालेली असते, नेमका त्याच वेळी शैलेंद्र तिथे आलेला असतो आणि शैलेंद्र अतिशय विचित्र पद्धतीने तिच्याकडे बघत असतो. आणि त्यावेळी प्राजू मात्र प्रचंड घाबरलेली असते, कारण तिथे आसपास कोणी नसतं सुद्धा. जेव्हा शैलेंद्र तिच्या जवळ येऊ लागतो तेव्हा प्राजू म्हणते की खबरदार जर तू पुढे आलास तर शैलेंद्र ऐकत नसतो, हसत असतो आणि म्हणत असतो की काय करणार आहात प्राजू मॅडम जर मी पुढे आलो तर. आणि असं म्हणून प्राजूच्या दिशेने तो अजून पुढे जात असतो. प्राजूला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. प्राजू आता पळायला लागलेली असते, तर हा शैलेंद्र तिच्या मागे पळत सुटलेला असतो, अगदी वेड्यासारखा. तर प्राजू आता कसाबसा तिचा जीव वाचवत पळत असते. शैलेंद्र तिच्या मागे पळत असतो आणि नेमकं रस्त्यात पळता पळता आता नेमकं प्राजूच्या पायाला एक दगड लागतो आणि प्राजू खाली पडते. तर शैलेंद्र आता तिच्या जवळ येत असतो. म्हणजे शैलेंद्रचे इरादे काही ठीक नसतात. प्राजू सोबत चुकीच्या गोष्टी करण्याचा तो प्रयत्न करत असतो, पण त्यावेळी खाली जे दगड पडलेले असतात त्यातला एक दगड फेकून आता ती त्या शैलेंद्रला मारते. शैलेंद्रच्या डोक्याला मार लागतो. तो तिथेच डोकं त्याचं धरून बसलेला असतो. त्या काळामध्ये प्राजू कशी बशी स्वतःची सोडवणूक करते आणि तिथून पळत सुटते. प्राजू तिथून डायरेक्टली बस स्टँडला आलेली असते आणि एकटीच तिथे बसून रडत बसलेली असते. तिला प्रचंड टेन्शन
आलेलं असतं आणि त्या शैलेंद्रची तर तिला प्रचंड भीती वाटत असते की हा काय करेल, हा इथे पण येईल का, याची तिला काहीच खात्री नसते. म्हणून लोकांमध्ये जाऊन ती बसलेली असते आणि धड ती त्यावेळी घरीसुद्धा जाऊ शकत नसते, कारण घरी आता भाग्याचे जे कार्यक्रम असतात ते सुरू असतात आणि रोहनची फॅमिली तिथे आलेली असते. त्यामुळे डायरेक्ट ती घरीसुद्धा जाऊ शकत नसते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम तिच्यावर होत असतो आणि त्या शैलेंद्रमुळे ती अजून जास्त घाबरलेली असते. तर मंडळी, ह्या शैलेंद्रचं पुढे काय झालं आणि प्राजूने त्याला धडा शिकवला का, की पुन्हा एकदा प्राजू त्याच्या कचाट्यात सापडली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. पण जर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.